नमस्कार यूट्यूब फॅमिली. बघा मी आले बाहेर आणि निखिल पण आला होता बघा. मनू खातोय गवती चहा. हे बघा त्याला गवती चहा खूप आवडतो खायला. तर बघा मस्त असं वरती ना चंद्र दिसतोय. बघू दिसतोय का कॅमेरामध्ये, तर तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करते. बघू चांगला दिसतोय ग, एकदम लाईट दिसतोय. एवढा काय स्पष्ट दिसा ना, थोडा अंधार पडला ना की मग छान दिसेल. ते बघा इथे एक झाड आहे मोगऱ्याचं. एक दोन येतं, एक पिंक कलर आहे आणि हा पिवळा सफेद. खूप छान दिसतात, मला खूप फुलं आवडतात म्हणून मी घेऊन एक लावलं आहे. तर कसं दिसतंय ते नक्की कमेंट करून सांगा. आणि बघा आता इथे बघा, आता मस्त दिसतोय चंद्र एकदम ठळक. पहिला दाखवलाय ना तेव्हा अंधक होता, एकदम लाईट दिसत होता, आता एकदम चमकतोय. बघा मनोज चाललाय बाहेर आणि निखिलला बोललं बांध, तर निखिलला काय बांधता येईना. आम्ही खूप छोटं असताना घासाचे वजे गवताचे कसं आम्ही बांधून आणायचं, पण हल्लीच्या मुलांना बघा एवढं म्हणजे काही गोष्टी येत नाहीत. तर मनू ओरडते बघा, त्याला बाहेर जायचंय. बसला एक चला 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 चल. कुठे जायचं मनू? चला भूत. चला जाऊया जाऊया. असं बसला इथे बांधायसाठी, दरवाजाकडे बघतोय कधी मला बांधते आणि बाहेर घेऊन जाते. चला चला चला. मनूला भूर जायचं. थांब 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 बाबू थांब. बघा आता कचरा वगैरे सगळा काढून झालाय. आता लादी पुसायची मला. एवढी माती येते ना बापरे. कठडे वगैरे पण पुसून घ्यायचेत मला. आत्ताच म्हटलं बेडशीट पण बदलून घेतली, आता दुसरे टाकायचे इथे. आणि असं एवढी धूळ आहे ना कठड्यावर, खिडक्या एवढी माती येते, कुठून येते माहिती नाही, धूळ येते. तर म्हटलं चला लादी पुसून घ्यावं आणि कठडे वगैरे पण पुसून घेते. खूप माती येते आणि हा वारा पण आहे ना त्याच्यामुळे जास्तच येते. आणि 24 तास रोड इथे वाहतो आणि समोर पण काहीतरी खड्डा खोदताय, JCBचा आवाज येतो, तर त्याच्यामुळे खूपच माती येते. तर चला आता मी घेते लादी पुसून. तर बघा मी ना मेथीची भाजी निवडून त्याच्या काड्या वगैरे आहेत ना मी टाकून देत नाही, थोडे सुकवते आणि मग असं बारीक करून झाडांना टाकते. तर बघा असं मी हे बघा मेथी आणि कोथिंबीर मी निवडून घेतली होती, 2-3 दिवस झाले असं सुकवलं आहे मी. तर आता हे मी आता हाताने असं सर्व चुरगटणार आणि झाडांना खत टाकणार आहे. झाडं पण खूप सुकले ते बघा, उन्हाळाच भरपूर आहे, एवढं ऊन लागतंय ना इथे. तर बघा अशी मी झाडांना टाकणार आहे. मनू काय ओरडतोय? मनू 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 बघा खाली मनू दिसतोय का? हे बघा इथे झाडामुळे दिसना. तर सगळी झाडं पण सुकलेत उन्हाने, काल पाणी नाही टाकलं तर खूप सुकलेत. तर हे बघा असा लिंबाचं झाडाला असं पाला फुटला, तर घेते मी खत टाकून. आता म्हटलं चला आता वेलची पावडर संपली माझी ना, तर आता वेलची घेतली. तर एवढी वेलची आता मी फोडून घेते आणि त्याची एकदाच वेलची आणि जायफळ एक टाकणार आहे
आणि त्याच्यात थोडीशी साखर टाकली ना मग चांगलं बारीक होतं. मिक्सरला मी अशी पावडर करून घेते आता. अरे असे 2-2 3-3 कुटण्यापेक्षा एकदाच मी असं बारीक करून घेते मिक्सरला. आणि थोडी आपल्याला समजत पण नाही, असे एकदमच करून घेतले आहे ना की पटकन टाकायला पण होतं. तरी बाकी ती छान आहे, मस्त. मी डीमार्टमधून आणते. खूप मोठी मोठी आणि एकदम भरलेली आहे. खूप मोठी आहे आणि सगळी अशी भरलेली आहे. तर खूप छान भेटते डीमार्टमध्ये वेलची आणि स्वस्त पण असते किराणा दुकानापेक्षा. तर चला आता मी घेते पावडर बनवण्याची. तर लादी बिदी पुसून झाली, कठडे वगैरे पण साफ केले, पण मी नंतर काय तुम्हाला दाखवलंच नाही, ब्लॉग बनवलंच नाही. तर सगळे कामं झाले माझे, कारण की निखिलला पण जायचं होतं जिमला, त्याच्यामुळं मला स्वयंपाक पटकन करून त्याला जेवायला द्यायचं होतं. तर चला आता झालं माझं ब्लॉग बनवून. तर ब्लॉग आवडला तर एक छानशी कमेंट पण करत जा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.